नमस्कार. इनक्रेडिबल मराठीच्या आजच्या भागामध्ये आपणा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आजचा भाग खूप खास आहे, कारण तो मराठी संगीत नाटकाचे शिल्पकार अण्णासाहेब किर्लोस्कर अर्थात बळवंत पांडुरंग किर्लोस्कर यांच्याविषयी आहे. 31 मार्च 1843 या दिवशी त्यांचा जन्म बेळगाव जिल्ह्यातील गुर्ल होसूर या गावी झाला. योगायोग म्हणजे ज्या वर्षी विष्णुदास भाव्यांनी सीता स्वयंवराचा पहिला प्रयोग करून आधुनिक मराठी रंगभूमीची सुरुवात केली, त्याच वर्षी म्हणजे 1843 मध्ये अण्णासाहेबांचा जन्म झाला. म्हणजे आज त्यांची 183वी जयंती आहे. मराठी माणूस संगीत नाटकावर आणि नाट्य संगीतावर इतकं प्रेम करतो, त्या थोर परंपरेची सुरुवात अण्णासाहेब किर्लोस्करांपासून होते. अर्थातच विष्णुदास भावे यांच्या नाटकापासून मराठी रंगभूमीची पायाभरणी झाली होतीच, पण त्या रंगभूमीचं स्वरूप अधिक पौराणिक होतं. आज संगीत नाटक ज्या पद्धतीने सादर केलं जातं त्याची सुरुवात संगीत शाकुंतल या नाटकाच्या प्रयोगापासून झाली असं म्हणण्यास हरकत नाही. 31 ऑक्टोबर 1880ला पुण्यातील आनंदोद्भव नावाच्या नाट्यगृहात शाकुंतलचा पहिला प्रयोग झाला. हा पहिलाच प्रयोग झाला अतिशय वाजत गाजत, प्रेक्षकांच्या तुडुंब गर्दीत. कालिदासाच्या संस्कृत शाकुंतल नाटकाचा मराठी अवतार पाहण्यासाठी ही गर्दी जमली होती. नाटकाची नांदी गायली जाऊ लागली. सहसा नांदी पडद्यामागे गायली जाते, पण त्या दिवशी सगळ्यांचाच उत्साह इतका होता की त्या उत्साहात पडदा उघडणाऱ्याने सुद्धा नांदीलाच पडदा उघडला आणि सूत्रधार म्हणून नांदी गाताना प्रेक्षकांना दिसले स्वतः किर्लोस्कर. त्यांची तेजपुंज मूर्ती प्रेक्षकांना दिसली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. त्या नांदीचे शब्द होते, पंचतुंड नररुंड मालधर पार्वतीशा अधीनमितो. आजच्या जेन्झी जनरेशनला सुद्धा ही नांदी नक्की माहिती आहे, इतकी या नांदीची लोकप्रियता टिकून आहे. पण सूत्रधार म्हणून अण्णासाहेब किर्लोस्करांचा हा रंगभूमीवर झालेला प्रवेश इतका सोपा नव्हता. तो कसा झाला त्याचीच ही गोष्ट. किर्लोस्कर घराण्याचं नातं कविवर्य मोरोपंत यांच्याशी होतं म्हणे. या संबंधामुळे असो किंवा अन्य काही कारणामुळे असो, पण अण्णांचे वडील म्हणजे पांडुरंग तात्या यांना संस्कृत काव्याची आणि नाटकांची मोठी आवड होती. ते स्वतः अतिशय विद्वान होते. पित्याचं हे नाट्यप्रेम पुत्रामध्ये सुद्धा उतरलं आणि बालपणीच आपल्या सवंगड्यांना गोळा करून हनुमान जयंतीसारख्या उत्सव प्रसंगी अण्णा नाटक करू लागले. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण त्यांच्याविषयी अगदी 100% खरी ठरली. माणसं गोळा करायची आणि त्यांच्याकडून नाटकं करवून घ्यायची, या गुणाची झलकच जणू त्यांनी बालपणी दाखवली. लहानपणापासूनच ते कविताही करू लागले. वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी एका कीर्तनकाराला कथेत म्हणण्यासाठी पद्य तयार करून दिली होती. मराठी काव्याचा त्यांचा उत्तम अभ्यास होता. संस्कृत काव्याचाही त्यांचा चांगला परिचय होता. 1860 साली त्यांनी आपल्या गावी शंकराचार्यांची जयंती सुरू केली. त्या उत्सवासाठीही त्यांनी स्वतः कविता रचल्या. मराठी शिक्षण त्यांनी आपल्या गावीच घेतलं. आजूबाजूच्या कानडी वातावरणामुळे कानडी भाषाही त्यांना उत्तम अवगत झाली. 1863 मध्ये अण्णांना शिक्षणासाठी पुण्याला पाठवण्यात आलं. विश्रामबागेतील शाळेत ते जाऊ लागले. शरीराने ते शाळेत जात असले तरी त्यांचं मन शालेय वातावरणात कधीच रमलं नाही. पुण्यात त्यांनी अनेक मित्रमंडळी गोळा केली. आपण नाटक करावं असे विचार या मंडळींच्या मनात सदैव घोळत असत. पुण्यात आल्यावरती अण्णांना अनेक नाटकं पाहायला मिळाली. आता ही तेव्हाची नाटकं म्हणजे पौराणिक नाटकं असत किंवा काही गद्य नाटकांचे प्रयोग होत. नाटकवाल्यांच्या आणि त्यांच्या ओळखी झाल्या, गप्पा गोष्टी होऊ लागल्या. हळूहळू या नाटकवाल्यांसाठी अण्णा काव्यरचना करू लागले. समुद्रमंथन, विक्रमचरित्र अशा पौराणिक आख्यानांवर अण्णांनी कविता रचल्या. पुणेकर नावाची नाटक मंडळी या कविता आपल्या नाटकातून वापरू सुद्धा लागली. पण नुसत्या काव्यरचनेवर अण्णा खुश नव्हते. त्यांचा जीव नाटकाकडे ओढ घेत होता. त्यांना स्वतःला नाटक करायचं होतं. त्यांनी आपल्या मित्रमंडळींमध्येच नाटकं बसवायला सुरुवातही केली. पण पुण्याला नाटकाचे प्रयोग करणं त्यांना शक्य झालं नाही, कारण सगळे त्यांचे मित्र हे प्रतिष्ठित घराण्यातले होते. त्या काळी नाटक धंदा हा हलक्या लोकांचा धंदा समजला जात असे. त्यामुळे या प्रतिष्ठितांच्या मुलांनी पुण्याच्या रंगभूमीवर उभं राहून नाटक सादर करणं याची हिंमतच त्या काळात ते करू शकले नाहीत. त्यामुळे त्यावेळी नाटक करणं शक्य झालं नाही
आणि आणखी काही अडचणी आल्या आणि त्यांना पुण्यातला मुक्काम संपवावा लागला. तोवर त्यांचं इंग्रजी 5वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं होतं. मग गुर्ल होसूरला परत गेल्यावरती ते अर्थातच स्वस्थ बसले नाहीत. शिवाजी महाराजांचे काव्य या नावाचा काव्यग्रंथ त्यांनी लिहिला. त्यामध्ये 500 आर्या होत्या. हे काव्य त्यांनी दक्षिणा प्राइज कमिटीच्या स्पर्धेसाठी लिहिलं होतं. त्या स्पर्धेचं पारितोषिक त्यांना मिळालं नाही, पण परीक्षकांनी हे काव्य उत्तम असल्याचा अभिप्राय त्यांना नक्की दिला. नाटकाचं वेड बाजूला ठेवून अण्णांनी वकिलीचा अभ्यास करावा, वकील व्हावं यासाठी त्यांच्या घरच्या मंडळींनी प्रयत्न सुरू केला. पण कायद्याच्या किचकट अभ्यासात त्यांचं मन बिलकुल रमेना. तासनतास ते कायद्याची पुस्तकं हातात घेऊन बसत, पण त्या पुस्तकात त्यांना कायद्याची कलमे दिसण्याऐवजी नाटकांचे प्रयोग दिसत. अशा स्थितीत ते वकील होणं कसं शक्य होतं? वकील होण्याचं अण्णांच्या नशिबी नाही ही गोष्ट घरच्या मंडळींच्या लक्षात येताच तू नोकरी कर असं दुसरं टुमणं त्यांनी अण्णांच्या मागे लावलं. नोकरीनिमित्त गाव सोडून शहरात जायची संधी अण्णांनीही सोडली नाही. मग गुर्ल होसूरवरून ते बेळगावला आले आणि तिथे अँग्लो व्हर्नॅक्युलर स्कूलमध्ये त्यांनी शिक्षकाची नोकरी पत्करली. बेळगावात पुण्याच्या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ लागली. तिथे नेहमी नाटक कंपन्या येत असत, नाटकं होत असत. अण्णा या नाटकांना आवर्जून उपस्थित राहू लागले. नाटकवाल्यांशी त्यांचे स्नेहसंबंध जडू लागले. नाटकांची कथानकं कशी बांधावी याविषयीच्या चर्चा सुरू झाल्या. गाण्या बजावण्याच्या मैफिली झडू लागल्या. म्हणजे शाळा मास्तरकी त्यांनी नावापुरतीच केली. पण यात एक मात्र झालं, त्यांना एक उत्तम शिष्य मात्र मिळाला. तो म्हणजे नाटककार गोविंद बल्लाळ देवल. हे त्यांचे नाट्य क्षेत्रातले पट्ट शिष्य ठरले. बेळगावातील या वातावरणामुळे अण्णांच्या अंगातला सुप्त नाटककार जागा झाला. 1873 साली त्यांनी श्री शांकर दिग्विजय या नावाचं नाटक लिहून प्रसिद्धही केलं. अण्णांनी आपलं हे नाटक संकेश्वर मठाच्या शंकराचार्यांना वाचून दाखवलं तेव्हा शंकराचार्यांनी अभिप्राय दिला की कथानकाची हानी होऊ न देता लेखकाने सर्व रस छान साधले आहेत. कोल्हापूरकर, इचलकरंजीकर आणि सांगलीकर अशी नाटक मंडळी शांकर दिग्विजय या नाटकाचे प्रयोग सुद्धा करू लागली आणि हे प्रयोग लोकप्रियही झाले. या नाटकाच्या मागोमाग अण्णांनी अल्लाउद्दीनची चित्तोरगडावर स्वारी या नावाचं नाटक लिहिलं. या ऐतिहासिक नाटकात अल्लाउद्दीन खिल्जीने पद्मिनीच्या प्राप्तीसाठी चितोडच्या किल्ल्यावर केलेल्या स्वारीचं कथानक अण्णांनी रंगवलं होतं. या नाटकाचं पुस्तक शिळा प्रेसवर छापलंही गेलं होतं, पण दुर्दैवाने आज त्याची प्रत उपलब्ध नाही. सांगलीकर नाटक मंडळी या नाटकाचे प्रयोग करत असत आणि तेही उत्तम रंगत असत. पण नुसती नाटकं लिहिण्यावर समाधान मानून स्वस्थ बसायला अण्णा तयार नव्हते. त्यांना स्वतःला नाटक बसवायचं होतं, त्यात काम करायचं होतं. स्वतःची अशी एक नाटक मंडळी चालवण्याची ईर्ष्या त्यांच्या मनात धगधगत होती. म्हणून त्यांनी बेळगावात भरत शास्त्रोत्तेजक या नावाची एक नाटक मंडळी सुरू केली. मोठ्या उत्साहाने ते कामाला लागले, पण दुर्दैवाने ही नाटक मंडळी फार काळ टिकली नाही. डोक्यात नाटकाने घर केल्यामुळे शाळा मास्तरकीत ते रुळले नाहीत. शाळा सोडून ते चक्क पोलीस खात्यात शिरले. अर्थातच तिथेही ते टिकले नाहीत. मग पोलीस खात्यातून ते महसूल खात्यात प्रविष्ट झाले. याच खात्यात ते असताना त्यांची बदली पुन्हा एकदा पुण्याला झाली आणि 1880 मध्ये ते पुन्हा पुण्यात आले. अण्णांचा स्वभाव मिठास, वाणी गोड, माणसं जमवण्याची हातोटी विलक्षण. जातील तिथे ते स्वतःभोवती माणसं गोळा करत असत. महसूल खात्यात नोकरी चालू असताना त्यांनी तेथील अनेकांना नाटकाचं वेड लावलं आणि आता आपण स्वतःची नाटक मंडळी सुरू करावी असं त्यांना वाटू लागलं. त्यांना नाटकात काहीतरी वेगळं करून दाखवायचं होतं, पण म्हणजे नेमकं काय ते सुचत नव्हतं. पण एका रात्री अचानक त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर सापडलं. पुण्यात कोणत्या तरी मराठी गद्य नाटकाचा प्रयोग होता. हा प्रयोग पाहायला म्हणून किर्लोस्कर थिएटरला पोचले, पण तिकीटच शिल्लक नव्हती. आजच्या भाषेत सांगायचं तर प्रयोग हाऊसफुल होता. आता आज नाटकाचा योग नाही बहुधा असं वाटून ते निराश झाले आणि घरी परतावं असं ठरवत असताना कुणीतरी त्यांना सुचवलं की इंद्रसभा या पारशी नाटकाचा म्हणजे पारशी थिएटरच्या नाटकाचा प्रयोग जवळच आहे, तिथे जाऊया का? त्या निमित्ताने किर्लोस्करांनी पहिल्यांदाच पारशी थिएटरचं उर्दू हिंदीमध्ये सादर होणारं नाटक पाहिलं
अतिशय आकर्षक देखावे, पात्रांच्या सुंदर वेशभूषा, सुमधुर गाणी, एक देखणा नाट्यानुभव घेऊन किर्लोस्कर अक्षरशः भारावून गेले. पारशी थिएटर समोर आदर्श होता तो ब्रिटिश ऑपेराचा. त्या धर्तीचा हा प्रयोग पाहून किर्लोस्करांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. मला मराठी नाटक करायचं आहे ते असं, सर्वांग सुंदर. आत्तापर्यंत मराठी नाटकात फक्त सूत्रधारच गात असे. इतर पात्र फक्त त्याच्या गाण्यावरती हावभाव करत. एकट्या सूत्रधाराने सगळ्या पात्रांची पदे म्हणण्याऐवजी त्या पात्राने आपापली पदे म्हटली पाहिजेत असा निर्णय अण्णांनी आपल्या मनाशी घेतला. दुसऱ्या दिवशी पहाटेच असं नाटक करायचं असेल तर त्याचं कथानक काय बरं असावं याचा विचार त्यांनी सुरू केला आणि संस्कृत नाटकांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ असणाऱ्या शाकुंतल नाटकाची त्यांनी निवड केली. आज कदाचित आपल्याला ऐकताना यातला संघर्ष चटकन लक्षात येणार नाही, पण ते एक क्रांतिकारी पाऊल होतं, नाटकाचं स्वरूप बदलवून टाकणारं. यामुळे आपलं संगीत नाटक नैसर्गिक झालं, प्रसंगांना जिवंतपणा आला, नाटकाला स्वतःचा चेहरा मिळाला. पण हे सगळं होताना एक गंमत झाली. त्यामुळे या नाटकात चक्क 200 गाणी आली. आता नाटकात 200 गाणी का, तर झालं असं की संस्कृत नाटकामध्ये गद्य पद्य रचना असे. म्हणजे काही वाक्य गद्य झाल्यानंतर एखादी वृत्तबद्ध रचना किंवा एखादा श्लोक येत असे. आता या सगळ्याच वृत्तबद्ध रचना गायल्या जात असतीलच असं नाही, कदाचित नुसत्या वृत्तात म्हणत असतील. कारण संस्कृत नाटकात जिथे गाणं येतं तिथे ते पात्र गात आहे असं कंसामध्ये म्हटलेलं असतं. म्हणजे बहुधा बाकीचे श्लोक गायले जात नसावे. पण आता संस्कृत नाटक सादर कसं व्हायचं हे आपल्याला तरी कसं कळणार. किर्लोस्करांनाही ते ठाऊक नव्हतं. त्यामुळे किर्लोस्करांनी शाकुंतलचा अनुवाद करताना जिथे जिथे पद्य रचना होती तिथे मराठीत गाणं घातलं. त्यामुळे झालं असं की नाटकात एकूण 200 गाणी झाली. अर्थात ही सगळीच गाणी सुरेख होती, त्याला उत्तम संगीत दिलं गेलं होतं. साकी, दिंडी अशा कीर्तनातल्या प्रचलित चालींवर आधारित चाली होत्या. त्यामुळे ही गाणी लोकांना खूप आवडली. प्रयोग अतिशय रंगतदार होऊ लागला. या नाटकाचे प्रयोग इतक्या गर्दीत होत असत की काही दिवसातच किर्लोस्करांनी नोकरी सोडून केवळ नाटक कंपनी चालवण्याचं ठरवलं. पण नाटकात 200 गाणी आली याचं कारण हे. त्यावेळेसच काही लोकांना इतक्या संख्येने गाणी असणं थोडं खटकलं होतं. मग त्यावरून एक दंतकथा प्रचलित झाली. ती अशी की म्हणे विष्णुदास भावे यांनी शाकुंतलचा प्रयोग पाहिला आणि ते किर्लोस्करांना म्हणाले, प्रयोग छान झाला, गाणीही सुरेख आहेत, सगळ्या पात्रांनी उत्तम गाणी म्हटली, पण काय हो, तो एक डोअर कीपर तो तेवढा राहिला, त्यालाही एखादं गाणं द्यायचं की. आपल्याकडे या अशा सुरस कहाण्या खूप प्रसिद्ध असतात, पण त्यातून कळत नकळत इतिहास आपल्यापर्यंत पोहोचत असतो. स्वतः किर्लोस्कर मराठी रंगभूमीला केशराचा मळा म्हणत असत. त्यांनी किर्लोस्कर नाटक मंडळी अतिशय आदर्श पद्धतीने चालवली. किर्लोस्कर नाटक मंडळी त्यांच्या नाटकांइतकीच नाटक कंपनीत मिळणाऱ्या जेवणासाठी प्रसिद्ध होती. नटांना उत्तम पद्धतीने वागवणं, सोयी सुविधा देणं याकडे अण्णासाहेब किर्लोस्करांचा कटाक्ष असे. शाकुंतल नंतर त्यांनी आजही गर्दी खेचणारं सौभद्रसारखं सदाबहार नाटक लिहिलं. या नाटकाने शाकुंतलचे विक्रमही तोडले. पण दुर्दैवाने रामराज्यवियोग हे तिसरं नाटक लिहिल्यानंतर अवघ्या 42व्या वर्षी मधुमेहाने अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी या जगाचा निरोप घेतला. पु ल देशपांडे यांनी असं म्हटलं होतं की 2 किर्लोस्कर महाराष्ट्राला उपकारक ठरले. एक नाटकवाले अण्णासाहेब किर्लोस्कर आणि दुसरे शेतीसाठी पंप बनवणारे लक्ष्मणराव किर्लोस्कर. लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी ॲग्रिकल्चरल क्रांती केली, तर अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी कल्चरल क्रांती केली. अशा आपल्याला आनंदाचा ठेवा देणाऱ्या अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे आपण ऋणी असायला हवं. आणि म्हणूनच त्यांची ही कथा पुढच्या पिढीलाही नक्की ठाऊक असायला हवी. आजचा हा भाग करण्यामागचं प्रयोजन हेच. हा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या प्रतिक्रियांमधून आम्हाला नक्की सांगा. मराठी साहित्य, मराठी संस्कृती, मराठी भाषेचा गोडवा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न तुम्हाला आवडतोय ना, हे जाणून घ्यायला आम्हाला नक्की खूप आवडतं. तुमच्या सूचनांमधून प्रेरणा मिळत असते. तेव्हा हा संवाद असाच सुरू ठेवूया. आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर अर्थातच
या भागाला पसंती द्या, या वाहिनीचा प्रसार करा, या भागाचा प्रसार करा आणि अजून सभासद झाला नसाल तर ताबडतोब सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.